नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवरील चर्चेमध्ये राहणाऱ्या मालिकांमधली एक मालिका म्हणजेच लक्ष्मीच्या पावलांनी. सध्या नैनाचा खोटेपणा उघड पडल्यामुळे ही मालिका गाजतीये. तर त्याचसोबत कलाने स्वतःचा खरेपणा सिद्ध करून सगळ्यांची मनं जिंकली आहेत. यातच आता मालिकेतील नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीने एक प्रोमो शेअर केलेला आहे. यातच मालिकेतील नव्या ट्विस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मित्रांनो, प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की कला नैनाला खेचत घरी घेऊन येते. आधी खोटंपणा करायचा आणि मग जीव द्यायचा प्रयत्न करायचा, असं म्हणत ती नैनाला सगळ्यांची माफी मागायला सांगते. कलाच्या सांगण्यावरून नैना कला सोडून सगळ्यांची माफी मागते. तेव्हा अद्वैत तिला थांबवतो आणि कलाचीही माफी मागायला सांगतो. मनात नसतानाही नैना माफी मागते. मालिकेतील हा ट्विस्ट पाहून प्रेक्षक आता संतापले आहेत. नैनाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर आता तिला चांदेकर बाहेर काढतील असा अनेक जणांचा अंदाज होता. पण तसं न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. अजून नैनाची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा सपकाळने ही मालिका देखील सोडली आहे आणि तिची जागा सानिका बनारसवालेने हिने घेतली आहे. या सर्वच गोष्टींमुळे प्रेक्षक अधिक नाराज झाले आहेत. एकाने या प्रोमोवर वाट लावली याही मालिकेची स्टार प्रवाहाने. वेल डन स्टार प्रवाह. नैना ही आधीच चांगली होती. प्रवाहाला काय झालंय काय माहीत. सगळ्याच सिरियल का मातीत घालायच्या आहेत यांना. आधी राहुल मग नैना. तर एकाने जुनी नैनांची चांगली होती परत तिला आणा अशी मागणी केली. तर एकाने तिला परत घरात का घेतलं असा प्रश्न विचारला आहे. एकूणच मालिकेतील हा ट्विस्ट अनेकांना पसंत पडला नाहीये. मित्रांनो, तुम्ही स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका पाहता का? आणि या प्रोमोबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.